कल्याणमध्ये एक मोठी बातमी। कल्याणमध्ये इमारतीवरनं तरुणानं उडी मारलेली आहे। एम्स रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरनं तरुणानं उडी मारली। रुग्णालयात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एम्स रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरनं उडी मारलेली एका तरुणानं कल्याणमधली घटना। आता सध्या रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी कल्याणमधनं येते। कल्याणमध्ये इमारतीवरनं तरुणानं उडी मारली। आपण दृश्य बघतोय, हीच ती इमारत। ह्याच इमारतीवरनं तरुणानं उडी मारली। एम्स रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरनं या तरुणानं उडी मारली आहे। आणि या घटनेनंतर रुग्णालयात गोंधळाची स्थिती। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अमजद, काय अपडेट्स? सौरव, डोंबिवलीत एम्स हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारली आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास तो तरुण त्या मजल्याच्या गॅलरीवर उभा होता। फायर ब्रिगेडची जी टीम आहे त्या ठिकाणी पोहोचली होती। मात्र जे स्थानिक जे नागरिक आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की फायर ब्रिगेडचे जे अधिकारी कर्मचारी होते ते बघ्याच्या भूमिकेत होते, कारण त्यांच्याकडे कोणती सुविधा नसल्याने ते त्याला वाचू शकले नाही। सध्या त्या जो तरुण आहे त्यांनी उडी का मारली आहे याचा तपासाचा पोलीस करताय। मात्र हॉस्पिटलमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे, कारण की थोडा वेळापूर्वी ही घटना घडली आहे। जवळपास अर्धा पाऊण तास तो जो तरुण आहे तो हॉस्पिटलच्या गॅलरीवर उभा होता। आता त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर जखमी आहे। तो त्याच्यावर हॉस्पिटल सुरू आहे। आता त्यांनी उडी का मारली आहे हे अजून समजलं नाही। तरुणाच्या आईवर या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, कॅन्सर पेशंट आहे। आणि या तरुणाने का उडी मारली आहे आता थोडा वेळ कळेल, कारण की या संदर्भात हॉस्पिटलकडून सध्या तरी कोणती माहिती दिली जात नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अग्निशमन दल जे कर्मचारी होते ते या ठिकाणी उभे होते आणि स्थानिकांचं असं म्हणणं आहे की त्याला उडी मारल्यापासून वाचवला गेला असता, परंतु तो झाला नाही। निश्चितच समजत या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।